तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत राहणारे ऋषी खन्ना यांनी त्यांचे मित्र शैलेश ज्ञानेश्वर केदार यांच्याकडून 2018 साली काही पैसे व्याजाने घेतले होते। परंतु मागील काही काळात ऋषी खन्ना हे जेल पास झाल्याने पैसे देऊ शकले नाही। परंतु जेलमधून बाहेर आल्यावर त्यांनी पैसे परत फेडण्यास सुरुवात केली व पूर्ण पैसे फेडले। तरी सुद्धा शैलेश केदार यांच्याकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती। ऋषी खन्ना हे 30 मे रोजी सलूनमध्ये गेले असता आरोपी शैलेश याने आणि त्यांच्या साथीदाराने तेथे पोहोचून फिर्यादी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। फिर्यादींच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे। फिर्यादी ऋषी अशोक खन्ना वय 34 वर्ष राहणार जागनाथ बुधवारी यांनी समक्ष पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की आरोपी शैलेश केदार व त्याचा एक मित्र यांनी त्याला फिर्यादी जो ऋषी खन्ना यांनी सन 2018 मध्ये आरोपी ऋषी केदार शैलेश केदार याच्याकडून जे व्याजाने पैसे घेतले होते ते त्यांनी पूर्ण दिलेले असताना देखील आरोपी शैलेश केदार व त्याचा इतर एक साथीदार यांनी तो सलूनवाले म्हणून जे सलूनचं दुकान आहे भारतमाता चौकात त्या ठिकाणी असताना त्याला तू मला पैसे नाही दिले तर तुझं केमिकलचं दुकान नाही चालू देणार अशी धमकी देऊन मारहाण केली होती। तसेच यापूर्वी त्यांनी पूर्वी त्याच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले होते ते पैसे देऊन झालेले असताना देखील वेळोवेळी धमकी देऊन त्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत। सदर प्रकरणी आम्ही फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला IPC 387, 323, 504, 506 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे एक्स्टॉर्शन आणि बेकायदा सावकारी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी जो आहे शैलेश केदार तसेच दुसरा निष्पन्न साथीदार कुणाल उर्फ इंगा दत्तात्रय शेंडे दोन्ही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। त्यांना दिनांक 1 तारखेला लेट नाईट अटक केलेला आहे। त्यांना काल माननीय न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयाने त्यांचा 5 तारखेला PCR दिलेला आहे। सदरचा गुन्ह्यात पुढील तपास सुरू आहे। यातील जो आरोपी आहे शैलेश केदार यांनी याच्याकडून फिर्यादीने 2018 मध्ये 30,000 रुपये व्याजाने घेतले होते। सदर रकमेचे त्याने व्याज भरून मुद्दलाची रक्कम पण परतफेड केलेली असताना देखील यातील आरोपी हा माझे तुझ्याकडे पैसे आहेत आणि तू मला ते पैसे दे अशी 30,000 आणखी रकमेची मागणी करत होता। 30,000 रुपये रकमेची मागणी करत असताना यातील फिर्यादीने जे जानेवारी महिन्यात त्याला काही रक्कम दिलेली असताना देखील आणखी तो 30,000 रुपये मागत होता। असंच प्रकारे त्यांनी जर ते पैसे नाही दिले तर त्याला केमिकलचं दुकान चालू देणार नाही अशी धमकी देऊन मारहाण केली। सदर गुन्ह्यातील जे अटक जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोघांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। हा जो आरोपी आहे हा संतोष आंबेकर बरोबर यापूर्वी गुन्ह्यात अटक देखील होता। तसेच दुसरा जो आरोपी आहे कुणाल शेंडे याच्या विरुद्ध पण प्रतिबंधक कारवाई आणि गुन्हे दाखल झालेले आहेत। याद्वारे मी नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की हा जो आरोपी आहे शैलेश केदार यांनी यापूर्वी किंवा भविष्यातही जर अशाच पद्धतीने कोणाला व्याजाने पैसे दिलेले आहेत आणि त्या पैशाच्या रकमेपोटी अतिरिक्त रकमेची मागणी करत असून काही धमक्या देत असेल काही करत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रारी दाखल करा आणि सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करा।